रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण बघणार आहोत 14वी कथा संजीवन समाधी सोहळा. चारही भावंडे आळंदीला आली. सिद्ध बेटावरची कुटी पाहून चौघांनाही भरून आले. गोठ्यातली बंधनमुक्त गाय आनंदानं हंबरू लागली. घराच्या दर्शनाने भावंडांचे डोळे वाहू लागले. सोपान म्हणे, ज्ञानादादा, आता इथे आनंदाने राहूयात ना. ज्ञानदेवांनी त्यातला गर्भित अर्थ जाणून म्हटले, सोपानदेव, अहो, आपण दुःखात होतोच कुठे. माता पिता, विठ्ठल आणि सद्गुरू कृपेने आपण आनंदातच होतो. बरे, पैठणच्या धर्मतीर्थावरील अधिकाऱ्यांनी तर आपण हा लौकिक प्रपंच करण्यासाठी, त्यातील सुख उपभोगण्यासाठी आलोच नाही आहोत असे शुद्धीपत्र देताना सांगितले. ते खरेच आहे. उत्तराने सोपान गप्प झाला. पण मुक्ता म्हणाली, शब्दांनी तृप्त करतोस खरा तू, पण ज्ञानादादा, तुझ्या जाण्याची कल्पना सहन होत नाही. तू समाधी घेणार, काय सांगू तुला. तातमाय डोळ्यांसमोर येतात. ते आपल्यासाठी गेले आणि तू. मुक्ता ओंजळीत मुख घेऊन स्पंदू लागली. ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते, अगं तू ज्ञानी ना. भावार्थ दीपिकेच्या समाप्तीनंतर हत्तीवरून मिरवणुकीच्या प्रसंगी तू शाश्वत अशाश्वताचा अचूक सिद्धांत सांगितलास. त्याचेच तुला विस्मरण झाले ना. मुक्ताने तोंडावरचा हात काढला. झंपरच्या बाहीने डोळे पुसले. दादा, मला मन आहे. तू समाधी घेणार, तू दिसणार नाहीस. मुक्ताने ज्ञानदेवांच्या दोन्ही गालांवरून हात फिरवले. सर्वज्ञ असूनही ज्ञानदेवांच्या नेत्रांमध्ये अश्रूंनी दाटी केली. सोपान निवृत्तीला म्हणाला, निवृत्तीदादा, तू गुरुनयाचा, याला समाधी घेऊ नको म्हणून आज्ञा कर. समाधी घ्यायची नाही म्हणून सांग. सोपानदेवाने निवृत्तीचा हात हाती घेतला. सांगणारे 23, 21, 19, 17 अशी वय यांची. निवृत्तीनं सोपानाच्या हातून आपला हात सोडवून घेतला. कुटीच्या आत जाऊन बाळकृष्णासमोर जाऊन बसला. हात जोडून म्हणाला, युगंधरा, सांग मी काय करू. विधीच्या न्यायापुढं मी कोण. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सारे शरीर थरथरू लागले. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिता भार कळीयासी आला. मनाची गुंती गुंफिला शेला, बाप रखुमा देवीवरी विठ्ठली अर्पिला. एक इवलेसे आत्मज्ञानाचे बीज ज्ञानदेवांच्या सकस मनोभूमीत निवृत्तीनाथांनी पेरले. त्यातून एक तेजोमय अंकुर बाहेर आला. पाहता पाहता वेल वाढली, गगनापर्यंत उंच उंच वाढली. त्या वेलाला केवळ भूलोकातीलच नव्हे तर त्रैलोक्यातील जीवमात्रांच्या कल्याणासाठी तत्वसिद्धांताची असंख्य फुले लागली. मोगराच तो, सुंदर आणि सुगंधित. फुले खुडावीत, त्यातील गंधाने स्वर्गलोकीचा आनंद अनुभवावा. त्या वेलीने पुन्हा कलिका धारण कराव्यात. नित्य चिंतन मननाचा धागा, त्या धाग्यात ती फुले गुंफावीत आणि तो अतीव मंगल मनोहर हार ज्ञानदेवांनी विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण करावा. सूर्योदय झाला. निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव तिघेही इंद्रायणीत मंगल स्नान करून आले. मुक्ताचेही स्नान झाले होते. तिने पाठीवर केस मोकळे सोडले होते. मोगऱ्याची फुले ती खुडत होती. तिघांना आलेले तिने पाहिले. ज्ञानादादा, इकडे ये, ती म्हणाली. ज्ञानदेव जवळ गेले. दादा, ही वेल लहान होती. तू मोठ्या प्रेमाने तिला कुरवाळायचास. तुझ्या हस्तस्पर्शाची तिलाही सवय झालेली असेल ना. ज्ञानदेव त्या फुललेल्या मोगरीकडे बघत राहिले. एकदम उद्गारले, मुक्ताबाई, हे सौंदर्य, हा अप्रतिम गंध, सारीच त्या विधात्याची किमया. आपण फक्त आनंद घ्यावा, आनंदाने त्यांना स्पर्शावे. ज्याच्या कृपेने यांचे अस्तित्व त्यालाच समर्पित करावे. यातला रंगगंधाचा आनंद चिरंतन, बाकी जडशीळ देहच. मग तो मानवी देह असो वा परमपरोपकारी वृक्षलता असोत. आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या अनुमतीने ज्ञानेश्वर माऊलीने आपला समाधीचा दिन सुनिश्चित केला. कार्तिक वद्य त्रयोदशी, शके 1218. वाऱ्यासारखी ही तिथी महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तांच्या कानी गेली. मग काय, प्रत्येक पाय आळंदीला निघाला. जाताना मुखाने श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जय जय रामकृष्ण हरी असा उद्घोष. साऱ्या नियोजनासाठी नामदेव आले. नामयाची दासी जनी आली. संत नामदेवांच्या लेकरांनाही ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घ्यायचे होते. विठा, महादा, गोंदा अशी तिघेही आले. विसोबा खेचर आले. चांगदेव आले. अरणभेंडीहून सावतामाळी आला. भक्तीचे सोने घेऊन नरहरी सोनार आला. मंगळवेढ्याहून जोहार मायबाप करत चोखोबा काका आले. त्यांची पत्नी सोयराबाईही आली.
तेरे गावाहून टाळ वाजवत गोरा कुंभार आला, मृदुंगावर ताल धरीत बंका महाराज आले. आळंदीला संत श्रेष्ठांची मांदियाळी आली. गगनात ब्रह्मा विष्णू महेश या ईशत्रयीने आळंदीतल्या भक्तीच्या संत दीपांचे दर्शन घेतले. देवांनाही अलम ददाती तृप्त होईपर्यंत या आळंदीने भरभरून दिले. देवांचे मन भरून पावले. इंद्रायणीचा तीर, सिद्धेश्वरासमोर साक्षीला सोन्याचा सळसळता पिंपळ, समाधीस्थानही निश्चित झाले. जन्म आळंदीत, बालपण आणि मातापित्यांचा सहवास आळंदीतच. दशमीचा दिवस नगर प्रदक्षिणा झाली. नंतर संतश्रेष्ठांनी हरिकीर्तन केले. एकादशीला उपवास आणि द्वादशीला पारणे. पारण्या दिवशी भोजनाची असंख्य पात्रे, पंचपक्वान्नांनी भरलेली पात्रे, माता भगिनींनी मोठ्या प्रेमाने रांधलेले विविध पदार्थ प्रत्येक अन्नपूर्णेला वाटायचे. आपण रांधलेल्यातील एक खास तरी या बालयोग्याने खावा. आता हे रुपडं दिसणार नाही. गगनातरी सरस्वतीने अन्नपूर्णेला आनंदाने मिठी मारली. डोळ्यातले मोत्यांसारखे चकाकणारे अश्रूत जणू बोलत होते. शेवटी ओष्ठांनी शब्द प्रगट केले. सखे अन्नपूर्णे, मी तुझ्या ऋणात आहे. जन्मजन्मांतरी हे ऋण फिटणार नाही. अन्नपूर्णा सरस्वतीला चरणस्पर्श करत म्हणाली, माते सरस्वती, अगं खरी तर मीच तुझ्या ऋणात आहे. केवढी मोठी सेवा तू माझ्या हातून करवून घेतलीस, या योग्यांच्या माऊलीची सेवा. खरंच ग, मीच तुझ्या ऋणात आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी, इंद्रायणी नदी. ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणीच्या जलामध्ये तिला विनम्र अभिवादन करून उतरले. या सरितेचा अखेरचा जलस्पर्श. ज्ञानदेवांचे हृदय उचंबळले. तळहाताने त्या वाहत्या जलाला स्पर्श करून त्यांनी अनेक वार वंदन केले. खळखळ वाहणाऱ्या इंद्रायणीचा प्रवाह संत झाला. त्या वत्सल मातेने संपूर्ण जलप्रवाहाच्या अश्रूंनी ज्ञानदेवांना निरोप दिला. ज्ञानदेवांबरोबर सारे संत मंडळ नदीत उतरले होते. त्यांचे वाहणारे अश्रू त्या प्रवाहात मिसळून जात होते. संतांनी ज्ञानदेवांच्या देहाला उठणे लावले. निवृत्ती, सोपान, मुक्ता, स्नान उरकून हे ज्ञानाचे कौतुक पाहत होते. संतांनी शुभ्र वस्त्रांनी ज्ञानाचा देह पुसला. चंदनाची उटी लावली. तुलसीमाला, पुष्पमाला घातल्या. ज्ञानदेव ज्येष्ठ बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथांसमोर आले. त्यांचे सारे शरीर दुःखाने थरथरत होते. ज्ञानदेवांनी त्यांच्या पायी डोई ठेवली. टाहो फोडून निवृत्तीनाथ म्हणाले, बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ वारा वाटा मुरडताती, बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण राणो माळ पांगलेसे, हरिणी विणखोपी पडियेली ओस, दशदिशा पाडस भ्रमताती, माय बापे आम्हा त्यागियले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. ज्ञानदेव सोपानाकडे वळले. सोपान ज्ञानाला घट्ट मिठी मारून म्हणू लागले, ज्ञाना, तू जाऊ नको, मी तुला सोडणार नाही. मोठ्या कष्टाने ज्ञानदेवांनी ती मिठी सोडवून घेतली. आता ते मुक्तासमोर आले. मुक्ते माते, येतो मी. इतकेच ते हात जोडून म्हणाले. मुक्ता दुःखातिरेकाने कोसळली. ज्ञानदेवांनी प्रत्येक संतांच्या चरणावर डोई ठेवली. साऱ्या संतांचे ओठ थरथरत होते. नेत्र बोलत होते. दुःखावेगाने शब्दच मुके झाले होते. आता ज्ञानदेव आलेत नामदेवांसमोर. त्यांच्या चरणी डोई ठेवली. नामदेवांनी त्यांना उठवले. नामदेवांनी ज्ञानदेवांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. अश्रूंनी ज्ञानदेवांचे चरण धुवून काढले. ज्ञानदेवांनी मोठ्या आदराने आणि प्रेमाने त्यांना उठवले. दृढ आलिंगन दिले. भाव भिजल्या स्वरात ते म्हणाले, नामदेवा, मी येतो, पण आपण मला वचन दिले आहे. नामदेव म्हणाले, माऊली, आता उर्वरित जीवन आपल्या वचनाच्या पूर्तीसाठीच. ज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. आळंदीकडे मुख केले. प्रचंड जनसमुदाय ज्ञानदेवांनी कृतज्ञ भावनेने हात जोडले. साऱ्या जनसागराच्या नेत्रांमधून अश्रूंचा पूर वाहत होता. वाहणारा प्रत्येक अश्रुबिंदू म्हणत होता, ज्ञाना, माऊली, नको जाऊ, नको जाऊ. टाळ मृदंगांचा निनाद वाढला. गुलाल बुक्क्याची उधळण सुरू झाली. जय जय रामकृष्ण हरी च्या उद्घोषाने वातावरण भरून गेले. ज्ञानदेव त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या समवेत समाधीस्थळी निघाले. समाधीचे स्थान स्वच्छ करून गोमयाने सारवले होते. गोमूत्राने पवित्र केले होते. त्यावर तुलसीपत्रे, बिल्वदले अंथरली होती. विविध रंगांची फुले पसरली होती. आसनासमोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. दोन बाजूला दोन समया तेवत होत्या. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना समाधीस्थानी आसनस्थ केले. निवृत्तीनाथांनी या शिष्योत्तमाला अखेरचा नमस्कार केला. ज्ञानदेवांनी आपल्या ज्येष्ठ बंधू आणि गुरूंना अखेरचे वंदन केले. नेत्र मिटले. हृदयी विठू माऊली साठवली. अंतरात तिचे नामस्मरण सुरू झाले. सारा देह त्या स्मरणाने सुगंधित झाला. बघता बघता देहभाव संपला. पूर्ण समाधी लागली. श्री ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थ झाली. निवृत्तीनाथ त्या समाधी मूर्तीकडे वारंवार बघत ती मनांतरी साठवत बाहेर आले. जड अंतःकरणाने शिळा लावली आणि एकच टाहो फोडला. संतमंडळ, जनसागर यांच्या आक्रोशाने गगनहृदय फाटून गेले. आकाशवाणी झाली.
अगा अगारे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिनकरा, तव तुझी समाधी स्थिरा, राहो रे निरंतर. जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्रजळ, मग कालक्षयी यथाकाळ माझ्या हृदयी ठसावे. ज्ञानदेव समाधी घेते झाले. देहाने उरले नाहीत, तत्वाने मात्र वारकऱ्यांच्या, भक्त भाविकांच्या, मराठी माणसांच्या मनामनात भरून राहिले. फक्त 21 वर्षांचे जीवन. समाज कसा वागला यांच्याशी, संन्याशाची पोरे म्हणून या भावंडांची हेटाळणी केली. ज्ञानेश्वर माऊलीच्या भिक्षेच्या झोळीत दगड, विटकर, शेणकूट, कचरा, अगदी विष्ठाही टाकली, पण ही माऊली शांतीसागर. क्रोध नावाची वस्तूच नाही हिच्यापाशी. उलट माऊली म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. समाजावर अणुमात्र क्रोध धरला नाही. उलट पक्षी ती विश्वात्मक देवाला म्हणते, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. आमची माऊली कशी होती? चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. ती प्रेमाचा, स्नेहाचा अखंड वर्षाव करणारी मेघमाला होती. देहाने ती गेली, पण ती ज्ञानमाऊली ज्ञानेश्वरीच्या रूपात, अमृतानुभवाच्या रूपात, चांगदेव 65च्या रूपात, असंख्य अभंगांच्या रूपात आपल्यामध्ये आहे. माऊली आपल्याला सांगते आहे, जातीपातीचा भेद करू नका. मानव मात्रच काय, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती सर्वांवर प्रेम करा. ईश्वराने आपल्याला हे देह मंदिर दिले आहे. त्यात मनाचा गाभारा आहे. त्या गाभाऱ्यात ईश्वराची प्रतिष्ठापना करा. त्याला साठवा, वारंवार आठवा, सतत त्याचे नामस्मरण करा. मग आपोआप आपला वर्तन व्यवहार पवित्र होईल. माऊलीची एकतरी ओवी अनुभवावी, मग ती आपल्याशी मोठ्या स्नेहाने बोलू लागते. तिची अमृतवाणी आपल्या कानी पडली की आपल्याला वाटते, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले. नवल देखिले नभाकार गे माये, बाप रखुमा देवीवरू सहज विटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे.